गुरुचरित्र अध्याय 7वा श्रीगणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हांसी निरोपीजे स्वामी कृपेसी पूर्वी कवणा साक्ष झाली। समस्त तीर्थ सांडुनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवणी पुराण कथा सांगा मज। ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकणे चित्ती वांछा होतसे ज्ञानज्योती कृपा सिंधू गुरुराया। सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसा। पूर्वयोगी इक्ष्वाकुवंशी मित्रसंग राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्मरत देखा। राजा सकळशास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी। असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेशला महावनासी वसती शार्दूल सिंह जेथे। निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक। राजा देखोनी तयासी वर्षता शर झाला कोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडला दैत्य तयावेळी। होता तयाचा बंधू जवळी आक्रंदतसे प्रबळी पाषाण हाणी कपाळी बंधुशोके करोनिया। प्राण त्यजिता निशाचर बंधुसी म्हणतसे येर जरी तू होसी माझा सहोदर सूड घेई माझा तू। ऐसे बोलोनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी नररूप धरिले तयावेळी। रूप धरोनी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे अतिनम्रत्वे बोलोनिया। सेवा करी नानापरी सेवकाचे सारखे मन धरी किती दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा। समस्त मृग जिंकुनी दुष्ट जीवाते वधोनी राजा आला परतोनी आपुल्या नगरा परियेसा। ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठादिका परियेसा। ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवीतसे सविवेक कापटे होता तो सेवक तया स्थानी ठेविला। राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी जे जे मागेल भाणवसी सर्व आणुनीत वाद्यावे। अंगीकारोनी तो सेवक नरमांस आणोनी देख कापट्यभावे करवी पाक केली शाक तयावेळी। ठाय घालिता ऋषेश्वरांसी पहिलेच वाढिले नरमांसासी पाहता कोप आला वसिष्ठासी दिधला शाप तयवेळी। वसिष्ठ म्हणे रायासी नरमांस वाढिले आम्हांसी त्वरित ब्रह्मराक्षस होसी म्हणोनी शाप दिधला। शाप देता तये काळी राजा कोपला तात्काळी अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले। नेणे मांसपाक कोणी केला माझा निरोप नाही झाला वृथा अमुते शाप दिधला आपण शापीन म्हणतसे। उदाक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तयेकाळी। तव राजपत्नी येऊनी जवळी वरची आपुले पतिते। पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदुनी तयाचे चरण धरी तेणे भवसागर तरशील। मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण टाकी आपुले चरणावरी। शाप देता कल्मषपाणी पडले राजाचे चरणी कल्मषपाद नाम म्हणोनी ब्रह्मराक्षस झाला तो राव। राजपत्नी येऊनी परियेसी लागली वसिष्ठ चरणांसी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज। करुणावचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनर्पी राजा होशील। ओशाप देवनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊनी गेला वनांतरा। निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षितसे अनेक जंत पशुमनुष्य आदी करुनी। ऐसे क्रमिता तये वनी मार्गस्थ दंपत्ये दोनी ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासूर। येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊनी गेला भक्षावयासी विप्रस्त्री समागमे। अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसचरणी राखे मजला आहेवपणी प्राणेश्वराते सोडी पितया। न भाक्षी गा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती मज भाक्षी गा म्हणे सुमती वल्लभाते सोडोनिया। पतिवीण राहता नारी जन्म वृथाची दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे। पती लावण्य पूर्ववेसी वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू रक्षिसी जगी होईल तुझ पुण्य। कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी। ऐसे नानापरी देखा विप्रस्त्री करी महादुःखा बोल न मानोनी राक्षसे ऐका त्या ब्राह्मणाते भक्षिले। पती ते भक्षिले देखोनी शाप वली ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐकानी शाप माझा निर्धारे।
तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनी. पारी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे, अनाथा भक्षिले दुष्ट भावे, दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तयावेळी, पतीच्या अस्थी मिलवूनी जवळी, काष्ठे घालोनिया प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षे निका, पुनर्पी राजा होऊन ऐका, आला आपुले नगरासी. विप्रस्त्रियेचे शापवचन, स्त्रियेसी सांगितली खूण, म्हणे संकरिता तत्क्षण मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण, मन करुनी निर्वाण, त्यजाव्या प्राण पाहातसे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी, वनी कशला 12 वर्षी आपुले कर्म न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन, शोके दाटला अतिगहन, अश्रू आले नेत्रांतून, काय करू म्हणतसे. मंत्रीवृद्ध पुरोहितांसी बोलाविले परियेसी, ब्रह्महत्या घडली आम्हांसी, विमोचन होय कवणे परी. मंत्रीवृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात, तिथे आचरावी समस्त, तेणे पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार, राजा निघे तीर्थासाचार, सर्व तीर्थपरिकर विधीपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण, यज्ञादिक कर्म अन्नदान, ब्राह्मणादिका देतसे. ऐसी नाना तीर्थे करीत, परी ब्रह्महत्या सवेची येत, अघोररूपी असे दिसत, कवणेपरी न जायची. कष्टोनी राजा बहुतांपरी, निर्वाण होऊनी मनाभितरी, हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होवोनिया. नगरा बाह्यप्रदेशी, श्रमोनी राजा परियेसी, चिंता करी मानसी, वृक्षछाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषी अवचित, तया स्थानासी पातला. राजा देखोनी गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करी साष्टांगेसी, भक्तिभावे करोनिया. आश्वासुनी तयेवेळी, गौतम पुसे करुणाबहाळी, क्षेमसमाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज, चिंताकुलित मुखांबुज कवण कार्य घडले असे. ऐकोनी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारून, शाप जाहला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्ते सकळीक, यज्ञादी कर्मे धर्मादिक, सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचली. शमन न होय महादोष, सवेची येत अघोर वेश, व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचेनी माझे सफळ जनन दर्शन झाले, जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण, म्हणूनी चरणा लागलो. ऐकोनी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण, म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. तुझे पापनिवारणासी, सांगेन तीर्थविशेषी, महापातक संहारावयासी, गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादी पाप नाशी, तेथे ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर, अथवा स्वर्धुनी मंदिर, निश्चय वास कर्पूरगौर, गोकर्णक्षेत्री परियेसा. जेसी अंधकार रजनी, प्रकाशावया जैवी अग्नी, चंद्रोदय जारी होय निर्वाणी, तरी सूर्यप्रकाशाविण गती नव्हे. तेसे समस्त तीर्थाने, पाप नाच जाय याची कारणे, सूर्योदयी तमहरणे, तेसे गोकर्ण दर्शने होय. सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी, प्रवेश होता गोकर्णक्षेत्री, शुद्धात्मा होय परियेसा. रुद्रोपेंद्रवीरींची देखा, जाऊनी तया स्थानी ऐका, तप केले हो सकळिका, कार्यसिद्धी होय त्यांप्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी, जप पुरत करीती जाणोनी, फळ होय त्या लक्षगुणी, असे पुण्यक्षेत्र असे. जैसे ब्रह्मा विष्णू देखा, इंद्रादी देवा सकळिका, साध्य झाले तप ऐका, यावेगळे काय सांगू. जाणा तो साक्षात ईश्वर, गोकर्णक्षेत्र कैलासपूर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, विष्णुनिरोपे विनयार्थ. समस्त देव तेथे येती, पुण्यक्षेत्री वास करीती, ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती, विश्वेदेवे मरुद्गण. चंद्र सूर्य वस्वादी, पूर्वद्वारी राहिले ऐक, प्रीती करी भक्तेपूर्वक, बैसले असती तये स्थाना. अग्नि यम चित्रगुप्त, एकादश रुद्र पितृदैवत, दक्षिणद्वारी वास करीत, संतोषे राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी, राहती पश्चिमद्वारस्थळी, प्रीती करी चंद्रमौळी, तया सकळा परियेसा. कुबेर वायू भद्रकाळी, मातृदेवता चंडी सकळी, उत्तरवास त्रिकाळी, पूजा करीती महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वावसू परियेसी, चित्रसेन गंधर्व सुरसी, पूजा करीती सदाशिवासी, सदा वसोनी तया ठाई. घृताची रंभा मेनका,
तिलोत्तमा उर्वशी ऐका, नित्य नृत्य करीती देखा, महाबळेश्वराचे सन्मुख. वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी, विश्वामित्र महातापसी, भारद्वाज जैमिनी जाबाल ऋषी, पूजा करीती सदा तेथे. कृतयुगी ब्रह्म ऋषी, आचार करीती महातापसी, महाबळेश्वराचे भक्तीसी, राहिले गोकर्ण क्षेत्रांत. मरीची नारद अत्री ऋषी, दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी, सांकादिक महातापसी, उपनिषदार्थ उपासिती. अनेक सिद्ध साध्य जाण, मुनीश्वर अजिनधारण, दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्थिमात्र शरीरेसी, अनुष्ठिती महातापसी, पूजा करीती भक्तीसी, चंद्रमौळीची परियेसा. गंधर्वादी समस्त देव, पितर सिद्ध अष्टवसव, विद्याधर किंपुरुष सर्व, सेवेसी जाती निरंतर. गुह्य किन्न स्वर्गलोक, शेषादी नागताक्षक, पिशाच वेताळ सकळी, जाती पूजेसी तयास्थाना. नाना श्रृंगार करुनी, अनेक भूषणे विराजमानी, सूर्यशशी विमानी, वहनी येती वळंगोनिया. स्तोत्रे गायन करीती देखा, नमिती नृत्य करीती अनेका, पूजेकारणे येती सकळिका, महाबळेश्वर लिंगासी. जे जे इच्छिती मनकामना, पावती त्वरित निर्धारे जाणा, समान नाही क्षेत्र गोकर्ण, या ब्रह्मांड गोलकान. अगस्त्यादी सनतकुमार, प्रियव्रतादी राजकुमार, अग्निदेवदानवादी येर, वर लाधले सर्व तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी, पूजा करीती त्रिकाळी, नागाते गरुड न गिळी, महाबळेश्वर दर्शने. रावणादी राक्षसकुळी, कुंभकर्ण येर सकळी, वर लाधले ये स्थळी, बिभीषण पूजितसे. ऐसे समस्त देवकुळ, सिद्धदानवादी सकळ, गोकर्णक्षेत्रा जाऊनी प्रबळ, आराधिती नानापरी. लिंग स्थापिती आपुले नामी, असे ख्याती तया नामी, वर लाधले अनेक कामी, चतुर्विध पुरुषार्थ. ब्रह्मा विष्णू आपण देखा, कार्तवीर्य विनायका, आपुले नामी लिंग देखा, प्रतिष्ठा केली तयेठाई. धर्मक्षेत्रपाळादी, दुर्गादेवी शक्तिवृंदी, लिंग स्थापिले आपुले नामी, ज्या गोकर्णक्षेत्रात. गोकर्णक्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्य जाण, पदोपदी असे निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारोन, असंख्यात तीर्थे जाण, पाषाण समस्त लिंग खूण, समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबलेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्णपीत, कालयुगी कृष्णवर्ण जाहला. सप्त पाताळ खोलावून, उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन, दिसे सूक्ष्मरूपाने. पश्चिम समुद्रतीरासी, गोकर्णक्षेत्रविशेषी, ब्रह्महत्यादी पातके नाशी, काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी महापापे, परदारादी षट पापे, दुशील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने. दर्शनमात्रे पुनीत होती, समस्त काम्यार्थ साधती, अंती होय तयांसी गती, गोकर्णलिंग दर्शने. तये स्थानी पुण्यदिवशी, जे जे अर्चिती भक्तीसी, तेची जाणा रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी, जाय भक्तीने मानुषी, पूजा करिता सदाशिवासी, शिवपद निश्चय पावे जाणा. आदित्य सोम बुधवारी, अमावास्यादी परवाभितरी, स्नान करुनी समुद्रतीरी, दानधर्म करावा. शिवपूजा व्रत हवन, जप ब्राह्मणसंतर्पण, केचित करिता अनंत पुण्य, गौतम म्हणे रायासी. व्यतिपातादी पर्वणीसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशी, पूजिता पुण्य अगण्य. काय सांगो त्याचा महिमा, निवाडा होय अखिल कर्मा, ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे तुष्टचे. असित पक्ष माघमासी, शिवरात्री चतुर्दशीसी, बिल्वपत्र वाहिले यासी, दुर्लभ असे त्रिभुवनांत. ऐसे अनुपम स्थान असता, न जाती मूर्ख लोक ऐकता, शिवतीर्थ असे दुर्लभता, नेणती मूळ बधीर जाणा. उपोषणादी जागरण, लिंग सन्निध गोकर्ण, स्वर्गासी जावया सोपान, पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्णस्थानासी, जे जाती जन यात्रेसी, चतुर्विध पुरुषार्थांसी, लाधती लोक अवधारा. स्नान करुनी समस्त तीर्थी, महाबळेश्वरलिंगार्थी, पूजा करावी भक्त्यर्थी, पातकाव्यतिरिक्त होय जाणा. ऐशापरी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकोनी अतिप्रेमा, पुसता झाला तेवेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्णस्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल. विस्तारोनी ते आम्हांसी, सांगावे स्वामी करुणेसी, म्हणोनी लागला चरणांसी, अतिभक्ती करोनिया. म्हणे गौतम तये वेळी, गोकर्णक्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे,
देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रारूपे करोनिया. माध्यांकाळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते, दुरोनी देखिले चांडाळीते, वृद्ध अंध महारोगी. शुष्कमुखी निराहारी, कुष्ठ सर्वांगशरीरी, कृमी पडले अघोरी, पोय शोणीत दुर्गंधी. कुक्षिरोगी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अति विवळा, वस्त्र नाही परिधाना. चंद्रसूर्यकिरण पडता, प्राण जाय कंठगता, शौचव्याधी असे बहुता, सर्वांशूळ महादुःखी. विधवा आपण केशवपनी, दिसे जैसी मुखरमणी, क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्षछायेसी, देह टाकीला धरणीसी, त्यजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजिता तयेवेळी, विमान उतरे तत्काळी, शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खटवांग धरुनिया. टंकायुधे चंद्रभाळी, दिव्यकांती चंद्रासारखी केवळी, किरीटकुंडले मिरवली, चतुर्वर्ग येणेपरी. विमानी सूर्यासारिखे तेज, अतिविचित्र दिसे विराज, आले चांडाळीएकाच, अपूर्व वर्तले तयेवेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी, आले ती कवण्या कार्यासी, दूत म्हणती आम्हांसी, न्यावया आलो चांडाळीते. ऐकोनी दूताचे वचन, विस्मित झाले आमुचे मन, पुनर्पी केला त्यासी प्रश्न, ऐक राया तू एकचित्ते. ऐशिया चांडाळी पापिणीसी, कैसी योग्य विमानेसी, नेवनिया श्वानासी, सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य इसी, पापे पापसंग्रहासी, ऐशी पापिण दुर्वृत्त इसी, केवी न्याल केलासा. नाही इसी शिवज्ञान, न करीच हे तपसाधन, दया सत्य कदा नेणे, इसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांस आहारीसी, सदा करी जीवहिंसी, ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी, केवी नेता स्वर्गभुवना. अथवा कधी शिवपूजन, न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण, नाही केले पुण्यदान, यज्ञयागादी साधन, नाही केले इणे कधी. न करी स्नान पर्वकाळी, नेणे तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादी सकळी, केले नाही इणे कधी. या सर्वांगी पोय शोणीत, दुर्गंधी असे बहुत, ऐशी चांडाळी दुर्वृत्त, कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांग तेची खुणा, कृमी निघती मुखांतून, पूर्वाजित काय केले. ऐशी पापिणी दुराचारी, केवी नेता कैलासपुरी, योग्य नवे चराचरी, तुम्ही केवी न्यालीसी. गौतम म्हणे रायासी, ऐसे पुशिले दूतांसी, त्यांनी सांगितला आम्हांसी, आद्यंत तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हां सविस्तर, असे आश्चर्य परियेसा. पूर्वी हिचे जन्मस्थान, ब्राह्मणकन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख. अतिसुंदर रूप इसी, उपवर जाहली पितृगृहासी, न मिळेवर तियेसी, चिंता करीती माता पिता. न मिळेवर सुंदर तिसी, उन्मत्त जाहली 10 वरुषी, मिळवुनी एका द्विजासी, गृहयोक्तेंसी लग्न केले. विवाह झाली यावरी, होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणेपरी, होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख, तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्काळिक विधिलेख करुनिया. ऐकोनी तिचे माता पिता, कन्या आपुले घरा आणि ती तत्वता, पतीचे दुःखे दुःखिता, खेद करीते नारी. अतिसुंदर पूर्ववयासी, मध्ये व्याप्त प्रतिदिवसी, चंचळ होय मानसी, परपुरुषाते देखोनिया. गुप्तरूपे क्वचित काळी, जारकर्म करी ते बाळी, प्रगट जाहले तत्काळी, गौप्य नोहे पातक. आपण विधवा असे नारी, पूर्ववयासी अतिसुंदरी, विषयी प्रीती असे भारी, स्थिर नोहे तिचे मन. ऐसे तिची या पातकासी, विदित जाहले सर्वांसी, वाळीत केले तियेसी, माता पिता बंधुवर्गी. शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रकटरूप अहर्निशी, रमो लागली नगरात. तिये नगरी एकवाणी, रूपे होता अतिलावण्यगुणी, त्यासी तिने पूर्ववयस देखोनी, झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राची या घरी, वर्ततसे ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी, कुळवैरीण 42. श्लोक स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया, राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात. टीका स्त्रिया नासती कामवेगे, ब्राह्मण नासती हीनसेवे, राज्य जाय द्विजक्षोभे, यती नासे विषयसेवने. शूद्रासवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहला तियेसी, शूद्रगृही असता. नित्य मांसाहार तिसी, मद्यपान उन्मत्तेसी, होनी तया शूद्रमहिषी, होती पापिणी दुराचारी. वर्तता एके दिवसी, उन्मत्त होवोनी परियेसी, छेदिले वासरू आहारासी,
मेष म्हणूनी पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शेर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरू पाहे जावोनी धेनू दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरी पाहातसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुत्त होवोनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणूनी चिंती दुरात्मिणी तया वत्सशिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणूनी परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका बक्षिले म्हणूनी रडे देखा पती पुढे येणे परी ऐसी किती दिवसांवरी नांदत होती शूद्राघरी पंचत्व पावली ते नारी नेली दूती यमपुरा घातली तियेसी नरकात भोग भोगी अतिदुःखित पुनर्पी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपस्तांची जाहली अंधळी विद्रूपवर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती मायामोहे उच्छिष्टन्न घालिती तोंडा स्वाजन तियेचे अखंडा बाळपणी तयेसी विघडा पोसिताती येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजिती तियेसी स्वाजन भरात भिक्षा मागोनी उदर भरीत रक्षण करी शरीर आपुले येणेपरी चांडाळी वर्तत असे बहुतकाळी क्षुधेने पीडित सर्वकाळी आपण अंध कुष्ठदेही न मिळे दोन तिसी वस्त्र अन्न दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदर तिसी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणीत पुय परियेसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे ऐसे वर्तताम माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा हस्तिरथादी सहित ऐका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा व किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्राप्रसंगी जन देखा ऐसी महाजनांसमवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तयांसवे जात असे येणेपरी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर वोढुनी मागत महाजन लोकांसी पूर्वीची पापी आपण पीडत असे याची कारण भिक्षा घाला क्षुधानिवारण म्हणूनी मागे सकळिका नेणे कधीच वस्त्र प्रावरण धोळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावीण बाघे शीत अक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळीक हो पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळीक येणेपरी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्रीव्रत कोणी न घाली भिक्षा तिसी येरी विवळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते धवा पूजेसी जाती सकळजन त्याते मागे आक्रंदोन एक म्हणती हानसोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्वमंजरी घाली ती तियेच्या करी आघराणोनी पाहे येरी भक्षणवस्तू नवे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्वमंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिसी प्रयत सहा न करिता परियेसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवाकडे केले येणेपरी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथुनी उठली दुसरे दिवसी भिक्षा मागावया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंदमन सूर्यरश्मी करुनी तिसी दुःख होय असम सहसी पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दुःख गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षछाये समीप त्यजुव पाहे प्राण त्वरित म्हणून या आलो धावोनी पुण्य घडले इसी आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण
तया पुण्य करुनी इचे पाप गेले शतजन्मीचे, हे प्रीतिपात्र ईश्वराचे, म्हणोनी पाठविले आम्हांसी. ऐसे म्हणती शिवदूत, तियेवरी शिंपुनिया अमृत, दिव्यदेह पावुनी त्वरित गेली ऐका शिवलोका. ऐसे गोकर्णसे स्थान, गौतम सांगे विस्तारोन, रायासी म्हणे तू निघोन, त्वरित जाई गोकर्णासी. जातांची तुझी पापे जाती, इह सौख्य परत्र उत्तम गती, संशय न धरी गा चित्ती, म्हणोनी निरोपी रायासी. परिसोनी गौतमाचे वचन, राजा मनी दृढ संतोषोन, त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण, पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्यपावन स्थान, म्हणोनी राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारका एकचित्ते म्हणोनी सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारू, श्रोते करुनी निर्धारू, एकचित्ते पर्यसा इति श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पत्रौ, श्रीनृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.